मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन होणार आहे। 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात कोणतीही चूक झाल्यास त्याची किंमत सरकारला मोजावी लागणार असा गंभीर इशारा मनोज जरांगेंनी दिला। 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी धाराशिवमध्ये मराठा समाज बांधवांची बैठक घेतलेली आहे। आमच्या ताईचं नाक तुटून गेलो, इतके क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता। फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही। मी आडविलं नामकं करीन तमकं करीन, राज्यातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही, पांढरा रस्ता सुद्धा, एवढं लक्षात ठेवा। मराठ्यांच्या नादी लागत नाही, गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं। त्यावेळेस घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही जर ती भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासह देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे। खरं तर 29 ऑगस्टला जरांगे मुंबईला जाणारच नाहीत। हे फक्त सरकारला दबाव टाकायचा, प्रेशर करायचं, हे सगळं नौटंकीपणा आहे। जरांगेच्या मागे राहिलंय कोण? कुठतरी बळच विनाकारण लोकांना जाऊन बैठका लावायच्या। तेच वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया यांना रोजानी लोक आणून बैठका घ्यायला लावायच्या आणि कुठतरी केविलवाना प्रयत्न किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न, याच्यामध्ये काही होणार नाही। परंतु माझी राज्य सरकार यामध्ये चूक करण्याचा प्रश्नच नाही। चुका जरांगे करतो वेळोवेळी। ज्या गोष्टी मिळू शकत नाहीत, ज्या संविधानात बसत नाहीत, अशा मागण्या करायच्या आणि कुठतरी सरकारला अल्टिमेटम द्यायचं, कुठतरी मराठा समाजाला वेठीस धरायचं।